मित्रांनो आता आपण निघलोय सरळ दमनला. दमन इथून आता 120 किलोमीटर आहे द्वारकाधीश मंदिराच्या इथून, जो की विरारचा द्वारकाधीश मंदिर आहे, तिथून 120 किलोमीटर आहे. तर इथून आता निघलोय आपण. आता वाजलेत 12, 2 तास दाखवत आहे इथून दमनला पोचायला. तर बघूया आपण किती वेळ जातो आपला. तर पुढं 1 किलोमीटर नंतर टोल आहे. रोड बघा आता एकदम खाली भेटले. आज काय समजत नाही, आज आपल्याला एवढे खाली भेटले ना रोड. 2 तासात आपण पनवेल टू विरार आलो. आता इथून 2 तास दाखवतंय दमनला. तर आता बघूया पुढं जाऊन कुठं ट्रॅफिक भेटले का. बघा हा टोल आलाय. या रोडवरती तुम्हाला पहिला टोल भेटेल. हा पहिला टोल म्हणजे विरारच्या पुढं आल्यानंतर. बघा रोड किती खाली आहे, किती मस्त आहे. अगर आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे झाला तर आपल्याला इथपर्यंत यायला, विरारपर्यंत यायला 1 तास भरपूर झाला, जो की आपलं 6 महिन्या ते 8 महिन्यामध्ये ऑक्टोबर दिवाळीपर्यंत मी सांगतो तुम्हाला. आपला बदलापूरपासून हा विरारपर्यंत, विरार नाही विरारच्या पुढं तलसारीपर्यंत तर पूर्ण कंप्लीट होणार आहे. बघूया आपण जेव्हा चालू होईल तेव्हा आपण दिल्लीला जाऊ. दिल्लीला जाताना आपण तो व्हिडिओ करूया. बघूया कुठं कुठं चालू होणार आहे. जो MP मध्ये किंवा राजस्थानमध्ये एक टनलचं काम चालू आहे. त्या टनलचं काम चालू झाला तर मग तिथला बडोद्याच्या पुढचा पण तो चालू होणार आहे. तो पॅच चालू होणार आहे. आता सुरत ते वडोदरा हा चालू झालेला आहे पूर्ण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. आता इथं आपल्या महाराष्ट्रात एक पण पॅच चालू नाही झालेला आहे. आता हे 6 महिन्यात मला वाटते 2-3 पॅच तर नक्की चालू होतील. आमनेच्या इथं एक ब्रिजचं काम बाकी आहे. ते ब्रिजच्या कामामुळं आता किती वेळ लागतोय ते माहीत नाही, कारण ब्रिजचं काम एक झालेलं आहे, त्याला कनेक्टिव्हिटी अजून दिलं नाही आहे. बघूया आता किती वेळ जातोय त्याला. जो काम पहिले व्हायला पाहिजे होतं तिथलं अगर झालं असतं तर तिथून विरारपर्यंत येईस तर बघा त्या इथून खाली आहे रोड, पण मेन ज्या जागेवर आपल्याला बाहेर निघायचं आहे त्याच जागेवर काम नाही झालेलं आहे. त्या जागेवर काम झालं असतं तर एवढं ट्रॅफिक मुंबईमध्ये झालेच नसते. म्हणजे मुंबईच्या बाहेर निघणारे इथे गाड्या आहेत ते पटापट बाहेर निघले असते. ते पनवेलवरून येतात, पुण्यावरून येतात, ते सुरतला जे जाणारे असतात ते तिथूनच येतात, ठाण्यामार्गे असे येतात. मग ते डायरेक्ट पनवेल टू डायरेक्ट दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे धरून डायरेक्ट सुरत बिरत जसे जिथं जायचं ते त्या हिशोबाने जाऊ शकतात. आपला मुंबई पुणे जो एक्सप्रेसवे आहे आता मिसिंग लिंक आता मार्च-एप्रिलमध्ये चालू होणार आहे. आपण तो पण व्हिडिओ टाकूया. जेव्हा चालू होईल त्या दिवशी आपण जाऊया, बघूया मिसिंग लिंक. 8 किलोमीटर का 9 किलोमीटरचा तो टनल आहे. अजून 600-700 मीटरचा तो जो केबल स्टे ब्रिज आहे ते पण बघूया. भरपूर भयानक केलेला आहे, एवढा हाईटवर आहे तो. टायगर पॉईंट बोलतात त्या जागेला. खूपच छान झालेलं आहे ते काम. तिथं सगळं काम झालं आहे, फक्त त्या टायगर पॉईंटवरच काम अडकलेलं आहे. अजून ते पण अंतिम टप्प्यात आहे. फक्त 5% काम राहिलं आहे तिथला, त्या टायगर पॉईंटचं फक्त. ते पण आता या 1 महिन्यात ते एवढं काम स्पीडला चालू आहे त्यांचं. मानलं पाहिजे त्या माणसांना, पण एवढ्या हाईटला काम करतायत. बघूया कधी चालू होतंय. गडकरी साहेबांचं काय बोलायलाच नको. एवढा भारी रोड काढलेत त्यांनी. पूर्ण इंडियामध्ये तुम्ही फिराल, तुम्ही बघाल ना रोड 101. जेवढी लोक आता फिरतायत जास्त करून गाडी घेऊनच फिरतायत ते, कारण रोड एवढे भारी झालेत ना. गुजरातला जा, राजस्थानला जा, MP ला जा, कुठेही जा, UP ला जा, रोड एवढे भारी केलेत. UP ला तर एवढे एक्सप्रेसवे झालेले आहेत
आता तो गंगा एक्सप्रेसवे पण चालू होणार आहे. चालू झाला आहे का नाही माहीत नाही. आय थिंक चालू झाला आहे असं बोलतायत, माहीत नाही आहे. बघूया ज्या वेळेस आपण काय बोलतो आपण केदारनाथला जाऊया त्यावेळेस तो रूट घेऊया आपण. चला आता पहिले जाऊया आपण दमनला. दमनला आपण एक्सप्लोअर करूया. मोती दमन, नानी दमन हे सगळं बघूया. देविका बीच सगळं एक्सप्लोअर करूया आज. रोड तर एकदम भारी झालेला आता. रोडवरती आता काही जास्त ट्रॅफिक वगैरे नाही आहे. फक्त एक गाडी जरी खराब झाली मधीत ना तर ट्रॉफिक भेटतो. इंदर सोडल्यानंतर एक 10 किलोमीटर पुढं आलो तर थोडासा रोड एकदम मस्त होतं. जो सुरत हायवे आहे मस्त होतं. विरारपासून तर एकदम भारीच वाटते. मधीत एक छोटे छोटे असे पॅचेस येतात. आता भारीच आहे एकदम रोड. ह्याच्यापेक्षा मला तर वाटते आपला जो गोव्याचा रूट होता तो अजून भारी वाटत होता. मस्त वाटत होता तो रोड. आपला गोव्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. गोव्याचा व्हिडिओ पण भेटेल. अजून मालवणचा जो गोव्यापासून आपण मालवणला गेलतो, वेंगुर्ला टू मालवण, मग तिथून मालवण नंतर आपण आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या आईच्या इथं गेलतो आपण मंदिराला. तो भेटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन मी. जास्त करून गुजरातमध्ये ना डांबरी रोड भरपूर आहेत. आता इथं बघा मध्ये हा जो ब्रिज आहे त्याच्यावरती डांबरीकरण आहे. डांबरी रोडवर मजा येते गाडी चालवायला. टायर पण आपले जास्त टिकतात. कॉन्क्रीट रोडमुळं भरपूर हे झाले. पण हे कॉन्क्रीट रोड थोडं चांगलं आहे. हे बघा तुम्ही, जो एकदम प्लेन वाटतंय. हे जसं आपलं डांबरी रोड आहे त्या हिशोबाने प्लेन वाटतंय. नाही तर काही जागेवर एवढी रफ आहेत. याच्यावरती काहीतरी सरकारने हे केलं पाहिजे. डांबरीकरण केलं पाहिजे याच्यावर. पण डांबरीकरण पण करा, पण पॅच करू नका. असे पॅच करतात ना भरपूर खराब होऊन जातो. एकासारखं एक लेवलने केलं पाहिजे. इथं बघा हा डांबरीकरण केलेला आहे. तुम्हाला असं वाटणार नाही कुठं पॅच आहे म्हणून. अजून कुठं जॉईंट पण दिसत नाहीये. एवढं मस्त वाटतं असं रोड. नाही तर आपल्या भरपूर अशा जागेवर बघितलेत जे पॅचेस. त्या रोड आहे का पॅच आहेत ते कळत होते. पण जास्त करून रोड भरपूर सुधारलेत. मानलं पाहिजे गडकरी साहेबांना. एक नंबर रोड केलेले आहेत. आपला अटल सेतू तुम्ही बघितला असाल तर कसला भारी झालेला आहे. एक नंबर रोड. तो 18 का 20 किलोमीटरचा तो रोड आहे. पण पूर्ण ब्रिज सी वरती तो ब्रिज आहे समुद्रावर. काय भारी बनवलेला आहे. म्हणजे त्याच्यात पण असं आहे की स्टार्टिंग जो पॉईंट आहे तो त्याची हाईट कमी आहे, लेंथ कमी आहे समुद्राच्या ह्याच्यापासून. मग नंतर थोडं पुढं जाल, मध्येच जाल तर त्याची हाईट अजून वाढवली आहे. कारण तिथून बोटींना जायसाठी त्यांनी तेवढा हाईट ठेवलेला आहे. त्या एवढा भारी आयडिया केले त्यांनी, मस्त एकदम. आता एक तिथूनच नावाशेवाच्या इथूनच वाटते आपलं अलिबागसाठी जाणार आहे, रेवससाठी. तो पण एक ब्रिज झालं. तो छोटा ब्रिज आहे, तो लवकर व्हायला पाहिजे. आता ह्या ब्रिजला किती वर्ष आले काय माहीत ना. एक 5-1 वर्षात ते रेडी झालेलं आहे वाटतं. 20-21 किलोमीटरचा ब्रिज, ते पण पूर्ण सी वरती म्हणजे समुद्रावरती.
रोड बघा किती छान वाटलंय, चालवायला मजा येते. असं रोड भेटलं, जास्त ट्रॉफिक नसली तर मजा येते. आता आपण जाणार होतो प्रयागराजला, पण आपण कॅन्सल केलं काही कारणाने. तर बोललो आपण प्रयागराजला जात नाही तर आपण दमनला जाऊन येऊया, कारण आपल्याकडं थोडासा वेळ होता, 2 दिवस आहे आपल्याकडं. तर पण तरी पण आपण आज एक 1 डे ट्रिपच ठेवली आहे ही. आता दमनला आपण रात्री आपल्या जेवढा वेळ थांबता येईल तेवढा वेळ थांबूया, मग रात्री आपण डायरेक्ट घरी निघूया. 4 तासाचा रस्ता आहे, जास्त लांब नाही आहे. रोड चांगला असलं तर काय प्रॉब्लेम होत नाही. आपली गाडी थोडी जुनी आहे, त्यामुळं आपण जास्त करून रात्री कुठं काय हे झालं आत्तापर्यंत होत नाही, झाली नाही. आपण 50-60 हजार किलोमीटर ह्या गाडीवर चाललो आहे, कधीच काही झालं नाही असं रस्त्यात. बघूया तरी पण पूर्ण आपण UP वगैरे सगळं फिरून आलं आहे या गाडीने, तरी पण काहीच प्रॉब्लेम दिला नाही आपल्याला कधी. आता छोटीशी आपली गाडी आहे, पण भरपूर चालण्यामध्ये 1 नंबर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा पुढं बघा मित्रांनो, डोंगर बघा, डोंगर कसले भारी दिसत आहेत. असं 3ही बाजूला डोंगर दिसत आहेत. फक्त आपण पाठीमागून जिथून चाललोय त्या साईडला डोंगर नाही आहे फक्त, पण त्याच्या 3ही साईडला तुम्ही बघाल तुम्हाला डोंगर दिसतात. बघा पुढं बघा डोंगर बघा, कसला भारी वाटतंय. 1 नंबर डोंगर वाटतंय, कसला भारी आहे बघा तो डोंगर. हे गाड्यांमुळं दिसत नाहीये. पुढचा डोंगर बघा किती भारी आहे. या रूटला याल तर तुम्हाला CNG पंपाचा काही प्रॉब्लेम नाही आहे, CNG पंप भरपूर आहेत. अजून पेट्रोल भरायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही गुजरातलाच भरा, 10 रुपयांनी कमी आहे. अगर तुमचा तिथपर्यंत जात असेल गुजरात बॉर्डरपर्यंत तर पुढं तिथंच भरा, 10 रुपये कमी आहे, म्हणजे तुमचं भरपूर वाचतो पैसा. एक फुल टाकी करायची बोलली तरी पण तुमचे 400 रुपये एक वाचतो, 300 ते 400 रुपये एक टाकी फुल करताना. म्हणजे त्याच्यातच तुम्ही 4-4.5 लिटर परत पेट्रोल टाकू शकता त्याच पैशाने. बघा डोंगर बघा किती मस्त आहे, 1 नंबर डोंगर आहे. किती हाईट आहे डोंगराची, असं वाटतंय जसा काय टोपी असतो आपला तो गोल टोपी, त्या हिशोबाने ते डोंगर आहे. म्हणजे ह्या घाटातला रस्ता आहे, हा घाट आहे एक छोटासा. हे बघा गाड्या बघा, हे ट्रकवाले सगळे 3ही लाईन घेरून चालतात, कुठून जायचं ना कुठून नाही. यांना 2 लेनमध्येच हे केलं पाहिजे. पण मोठे गाड्यांचे ड्रायव्हर पण मानलं पाहिजे यांना. एवढ्या गाड्या म्हणजे एवढं चालवतात दिवस रात्र, हे पण आपल्यासाठी एका हिशोबाने अन्नदाता आहेत. अगर ह्यांनी गाडी चालवणं सोडलं तर आपल्याला खायचे वांदे होतील. यांच्यामुळं आपल्याला सगळं काय भेटते खायला. जसं बोलतो आपण, शेतकरी अन्न पिकवलं नाही तर आपण खाणार काय, तसंच हे ड्रायव्हर लोक आहेत, हे जेव्हापर्यंत गाडी चालवणार नाही तर आपण खाणार काय. ड्रायव्हर लोकांना मानलं पाहिजे, त्यांना कधी जास्त बोलू नका. कधी काही चूक झाली तर काही असतात असे जे चुका करतात ते, पण त्यांच्यामुळं चांगले जे ड्रायव्हर आहेत त्यांना ऐकायला लागतो जास्त करून. खूपच मस्त वाटतं. डोंगर बघा, डोंगर काय, डोंगर काय झाडी. हे बघा एक बकरी एकच फिरते वाटतं, नाही आहे ताजो काहीच बरोबर त्याचे. रोड बघा, रोड फिरायला जायचं बोललं अशा रोड भेटल्यावर मजा येते गाडी चालवायला. आता आपले 100च्या स्पीडला आहे गाडी, पण काहीच प्रॉब्लेम नाही.
काय गाडी काय डोंगर. मित्रांनो आता आपण आलोय डहाणूच्या पुढं. तर आता वाजले 1:15. तर इथून आपल्याला अजून 45 मिनटं दाखवते, म्हणजे 2 वाजेपर्यंत आपण तिथं पोहोचू. आता 36 किलोमीटर बाकी आहे. इथून 115 किलोमीटर होता द्वारका मंदिराच्या इथून. 115 ते 120 आय थिंक. आता बघा इथून वापी आहे 27 किलोमीटर. वापी आहे 27. सुरत आहे 130. गाडी कुठं चालली काय कळत नाही. ट्रकवाला इकडून तिकडं तिकडून इकडं घेतोय. ऊन किती कडक झालेला आता. रोड मस्त झालेले. रोड मस्त आहे एकदम. जेव्हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे होईल तेव्हा तर मला वाटतं आपण डहाणूसाठी आपल्याला फक्त 2 तास लागतील. 2 तासात आपण दमनला 2 तास लागतील फक्त यायला. 2 तासात आपण दमनला पोहोचू. जो आता बदलापूर मार्गे जो टनल निघाला आहे JNPT साठी, त्याचा आता मार्ग अजून मोकळा झाला नाही आहे. त्यामुळं आता सरकारांचं हे चालू आहे की कलंबोलीला तो 14 किलोमीटरचा पट्टा आहे मोरबेट टू कलंबोली. तो जेव्हा होईल तेव्हा म्हणजे आपल्या डायरेक्ट तिथं कलंबोलीवरून चढून डायरेक्ट बदलापूर टनलमधून आमनेच्या इथून असं सरळ करत विरार, डहाणू, मग दमन, सुरत हा रोड चालू होणार आहे. त्याला अजून टाईम आहे. एखाद वर्ष जाईल. 6 महिने तर एखाद वर्ष जाईलच. पण कलंबोलीचा जो सांगतोय मी ते मोरबे टू कलंबोली त्याला 4-5 वर्ष तरी जातील. कारण त्याचा अजून लँड युटिलायझेशन झालेलं नाही आहे. ते अजून त्यांचं ते चालू आहे. कारण विरार अलिबाग कॉरिडॉर जो आहे तो अजून त्यांचं पूर्ण फायनल काम चालू झालेलं नाही आहे वाटतं. त्यामुळं त्याला उशीर होत आहे. सगळं जास्त करून मेन जो मुद्दा आहे लँड एक्विजिशनचाच आहे. त्यामुळं काम थोडं लेट होतं त्यांचं. आता हे 5 वर्ष तर होणारच नाही माझ्या हिशोबाने तरी. बघूया आता कुठपर्यंत यांचं काम होतंय. पहिले आपण जाऊया आता. मग आपल्याला भूक पण लागली. आता 1:15 वाजलाय. ऊन एवढा आहे. मित्रांनो आता आपल्या इथून लेफ्ट मारून आता आपण खालती उतरलोय. आता इथून लेफ्ट मारून आपल्याला 14 किलोमीटर जायचं आहे आतमध्ये. तर आता पहिले बघूया कुठं आपल्याला जेवायला भेटतंय. पहिले जेवून घेऊया. जेवल्यानंतर मग आपण निघूया. आपल्याला आता आपण आहोत मोती दमनला चाललोय. पहिले मोती दमनला जाऊन मग नंतर आपण नानी दमनला जाऊया. आता 5 किलोमीटर राहिलं आहे इथून मोती दमन. हा ब्रिज बघा. हा ब्रिज लागतो मध्येच आपल्याला. इथं जास्त पब्लिक नाही वाटतं. भरपूर कमी पब्लिक असतं इथं. बघा ना पूर्ण रोड असं खाली एकाच गाड्या आहेत. जास्त गाड्या नाही आहेत तिथं. संध्याकाळी समजेल आता संध्याकाळचा सीन काय आहे इथं. आता पहिले आपण जेवून मग पहिले मोती दमन फोर्ट बघून घेऊया. कारण 4 वाजता तो बंद होतो. मग पहिले ते करूया. मग नंतर मोती दमन बीचला जाऊया. मग देविका बीचला जाऊया. मग नानी दमनला जाऊया. आता मित्रांनो हा जो बघताय तुम्ही राईट साईडला जो आहे तो आपला मोती दमन फोर्ट आहे. आपण फोर्टच्या बाजूने फिरतोय. आता आपण जाऊया. पहिले आपल्याला जेवायचं आहे. जेवून मग आपण आतमध्ये जाऊया. आता पहिले हॉटेल बघतोय. हॉटेल आहेत पण ते वेगळंच काहीतरी भेटते तिथं. आपल्याला एक शाकाहारी चांगलं काहीतरी भेटलं खायला. आपण बघूया कुठं काय भेटते.
बघा ना कसं आहे आजूबाजूनी फोर्टचा पूर्ण हाईट बघा ना त्या ह्याची. आय थिंक 30 फूट हाईट आहे ह्याची. 25 ते 30 फूट हाईट आहे भिंतीची. आपण त्याच्या आजूबाजूने फिरतोय म्हणजे किती मोठा फोर्ट आहे. दुसरा एक फोर्ट आहे सेम नानी दमन मध्ये पण आहे, तो छोटा आहे याच्यापेक्षा. मोती दमन मध्ये मोठा आहे. आता आपण पोहोचणार आहोत लाईट हाऊस जवळ. जो मोती दमनचा जो लाईट हाऊस आहे तो इथंच आहे. हा बघा हा आपला बीच आला इथं. हा आहे आपला बीच. हा मोती दमनचा बीच आहे. पण आपल्याला पहिले आता जेवायचं आहे, त्या हिशोबाने आपण बघा रोड बघा किती छान केलेले. अजून इथं बाजूला संध्याकाळी म्हणजे लोक येऊन थांबतात, गाडी लावून इथं थांबतात, मस्तपैकी एन्जॉय करतात. पूर्ण समुद्र बघा किती छान वाटते. थांबा आता अजून दिसणार नाही तुम्हाला, मी त्या साईडला गेल्यावर तुम्हाला सांगतो. पहिले आपण जेवायचं कुठे आहे पहिले जेवून घेऊया, मग आपण बघूया हॉटेल बघूया पहिले. तर मित्रांनो आपण आता डोसा मागवले कारण आपण लेट झालो जेवायला. आपण जिथं थांबलेलो तिथं डोसाच होता. आला डोसा अजून म्हणजे दुसऱ्या होत्या व्हरायटी, पण आपल्याला डोसा आवडला त्यामुळे आपण डोसाच घेतला आहे. पहिले आता खाऊन घेऊया आपण, मग नंतर भेटूया आपण. चालेल आपण जाऊया मग फोटो. तर मित्रांनो बघा आता आपण कसं मोती दमन मध्ये आलेलो आहे. हा फोर्ट आहे. बघा किती सुंदर वाटते. संध्याकाळी अजून सुंदर वाटतो. आपण संध्याकाळी पण एकदा विजिट करूया परत. सगळ्याकडे शूटिंग चालू आहे, फोटो काढायचं नाही. हा मोती दमन आहे मित्रांनो. फोर्ट तो राहिला पाठीमाग. आता इथून आपण सरळ जाऊया तर आपल्याला भेटेल कुठला आहे तो बीच. पाठीमागे तुम्ही बघू शकता हा जो आहे दमनचा लाईट हाऊस आहे. तर हा बघा तुम्ही हा दमनचा लाईट हाऊस आहे. तर इथं त्याची पार्किंग आहे. पार्किंगसाठी इथं पैसे घेतले जातात. प्रत्येक तासाला 15 रुपये असं इथं हे आहे. हे तुम्ही बाजूला जो बघताय हा मोती दमनचा फोर्ट आहे. अजून हेच बाजूला बघा आपला अरबी समुद्र कसला भारी दिसतोय बा. इथं तुम्ही
बोटिंग वगैरे सगळं करू शकता. इथं सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. इथं तुम्हाला हॉटेल पुढं भेटेल. लाईट हाऊसच्या इथं बाजूलाच खालती तुम्ही बघाल तर इथं तुम्हाला हॉटेल एक आहे, रेस्टॉरंट आहे. बघा महादेव, हर हर महादेव. तर महादेवांची इथं मूर्ती दाखवली आहे. बघा ना झेंडे कसे दिसत आहेत सगळ्या लाईटीच्या याला खांब्यांना. वा महादेव बघा किती छान वाटत आहेत. मस्त काढलाय. हे बघा सगळ्या म्हणजे जेवढे पोल आहेत त्या सगळ्या पोलांना असं हे केलेलं आहे त्यांनी. काल महाशिवरात्री होता त्या हिशोबाने त्यांनी काहीतरी केलं असेल. हे बघा इथं महादेव बघा. हे बघा ना हे बीच हे मोती दमनच्या इथं आहे. मोती दमन लाईट हाऊस हा लाईट हाऊस आहे. हे पार्किंग आहे त्याची. अजून तो जो समोर दिसतोय तो मोती दमन फोर्ट आहे. त्याच्या आतमध्ये सगळं हे जो रंगबिरंगी जे घरं आहेत ते आतमध्येच आहेत त्याच्या. तर आता आपण इथं जाऊया बीचवर. पहिले बीचवर फिरूया. आता 3:30 वाजलेत. तर आता इथं फिरूया मग नंतर आपण जाऊया समोर. त्या साईडला पण नानी दमन आहे. नानी दमनमध्ये बघा तिथं भरपूर गर्दी दिसते त्या साईडला. इथं आपल्या ह्याच्यात कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही पण मला इथून दिसतंय त्या साईडला गर्दी भरपूर आहे. बघूया. बघ इथं आईस्क्रीम वगैरे सगळे भेटतंय खायला. हे असं आहे. तर संध्याकाळी आपल्याला मजा येईल. आपण संध्याकाळी हे परत एक्सप्लोअर करूया. हे मोती दमनचं बीच. जाऊन एकदा आपण बीचवर जाऊन येऊया म्हणजे आपण संध्याकाळी परत येऊया. रेती बघा ना रेती एकदम बारीक रेती आहे. एकदम बारीक रेती. एक पण असा मोठा दगड नाही याच्यात बघा. पूर्ण बारीक रेती. हे पापडवाला आलाय. चायवाला पापडवाला. इथं पण एक गेट वगैरे आहेत. बघा मित्रांनो इथून हा जो समोर तुम्हाला बेट दिसतोय तो आहे नानी दमन. आता आपण आहोत हा लाईट हाऊस आहे जो मोती दमनमध्ये. एकदा ॲक्टिव्हिटीसाठी बघा किती आहे. सगळं स्पीड बोट वगैरे इथं भरपूर ॲक्टिव्हिटी होतात. इथं तुम्हाला हे बघू शकता. हे बाईक आहेत जे हे इथं चालवायला भेटतो. नाही तर बोटीमध्ये तुम्हाला फिरून आणतात ते. पाणी बघा किती खवळलाय. बोट चालली आहे बघा. दोन हे घेतलेत त्यांनी पॅसेंजर न चाललाय तो. इथं बघा इथं असं बसायला पण आहे. असं बसायला पण इथं ठेवलेलं आहे. पाणी बघा पाणी. मित्रांनो बघा आता 5:30 वाजलेत संध्याकाळचे. त्याचा क्राऊड बघा. नानी दमन आहे. तर नानी दमनला भरपूर क्राऊड आहे. ते तर त्या साईडला नव्हतं मोती दमनला जेवढा. इथं बघा इथं क्राऊड बघा. इथं थोडं क्राऊड जास्त आहे पण पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आता बघा आता सूर्यास्त होणार आहे. 5:30 वाजले. ते एका तासात आपला सूर्यास्त होईल. तर आपण बघूया तो सीन घेऊया आपण. हा नानी दमनचा एरिया आहे.
ते समोर तुम्हाला दिसत असेल लाईट हाऊस आहे, तो मोती दमनचा लाईट हाऊस आहे. आपण नानी दमनमध्ये आलो आहे आता. तर आता इथं फिरतोय आपण. चला मग निघूया आपण. पहिले सोमनाथ मंदिराच्या इथं जाऊन येऊया, मग आपण परत येऊया इकडं. मित्रांनो आता आपण आलोय देविका बीचच्या इथं. अजून इथून देविका बीच अजून एकाच किलोमीटर आहे. पण त्याच्या पहिले हा जो गार्डन आहे इथं एक टॉय ट्रेन वगैरे सगळं काय असतं. तर हा बघा इथला एरिया, इथं लिहिलंय नया भारत. हा जो दिसतोय तुम्हाला गार्डन, ह्याच्यात टॉय ट्रेन वगैरे सगळं असतो. इथला बघा तुम्ही. अजून हे समुद्र किनारा बघा ना, पूर्ण खडकाळ एरिया आहे हा. किती मोठा एरिया आहे, पूर्ण खडकाळ एरिया, पूर्ण दगड आहेत ते, शिंपल्या वगैरे बोलतात, सगळं तसं आहे इथं. अजून आपले सूर्यदेव जाण्याच्या तयारीत आहेत. वा ना, किती सुंदर वाटतंय. एवढा हवा छान येतं वाटतं ना इथं. खूपच छान वाटतं इथं. आपण जाणार आहोत आता देविका बीचला. आता पहिले इथं टॉय ट्रेन वगैरे बघूया, मग इथून पुढं जाऊया आपण. देविका बीच इथून 1 किलोमीटर आहे. हा बघा, खूपच छान वाटतंय. अजून इथून बघा ना, इथला जो बीच आहे, बीचचा एरिया बघा ना, पूर्ण असे खांब, पूर्ण अख्खा जो पट्टा आहे तो पूर्ण तुम्हाला असाच खांब दिसेल. बघा इथून पण बघा तुम्ही, जेवढा पट्टा दिसेल तुम्हाला पूर्ण खांब. म्हणजे व्यवस्थित एक हे बनवलं आहे त्यांनी, कंपाऊंड वॉल बनवलेला आहे. त्या कंपाऊंड वॉलवरती येऊन पोरं थांबतात. अजून बाजूला हा ट्रॅक, म्हणजे येण्या जाण्यासाठी, लोकांना चालण्यासाठी. तर त्यामुळे इथं लोकांना थोडा आकर्षित करतो येण्या जाण्यासाठी. रोड डबल लेनच आहे फक्त. रोड अजून रोडच्या त्या साईडला पण जागा ठेवली त्यांनी पार्किंगसाठी बघा. म्हणजे नियोजन व्यवस्थित आहे यांचं. नियोजनमुळे थोडा व्यवस्थित अड्डा आहे इथं. जास्त क्राऊड नाही, कमी क्राऊड पण नाही आहे, अजून जास्त पण नाही आहे, मीडियम मध्ये, पण मस्त वाटतंय एकदम. तर मित्रांनो आता आपण बघूया इथं आतमध्ये जाऊन. हा जो आहे आपला कुठलं तरी आपलं एक गार्डन आहे, जो इथं टॉय ट्रेन वगैरे चालतो. या गार्डनचं नाव मला माहित नाही. तर आता बघूया आपण. हे बघ, त्याचे फाटक आहेत टॉय ट्रेनचे. हा पूर्ण जातो असा. टॉय ट्रेन इथूनच येतो. म्हणजे थोडा मोठा एरिया आहे, ह्याला मोठा एरिया भेटला. इथं आग्रा चाट वगैरे, म्हणजे चाट वगैरे भेटतं इथं. हा बघा, हा गार्डन आहे इथं. खूपच छान आहे. संध्याकाळी एकदम मस्त थंड वातावरण आहे. आता एकदम मस्त वाटतंय. बघा इथून हा जो गेलेला आहे, हा टॉय ट्रेनचा एरिया आहे. आय थिंक आपला ह्या साईडला जो तुम्हाला दिसतोय थोडं पुढं, तिथं आय थिंक ह्याचं हे स्टेशन आहे. बघा ना किती छान वाटतंय. झाडं बघा ना किती मस्त कलरफुल आहे. अजून नारळाच्या झाडा, वा खूपच छान. नाही तर बघा सूर्यास्त होत आहे. हा देविका बीच आहे, देवका बीच. मस्त वाटतं एकदम. झाडं बघा, त्या साईडला पण बघाल तर बघा फक्त नारळाची झाडं. हे बघा, जिथं बघाल तिथं फक्त नारळाची झाडं. मस्त वाटतं एकदम. तुम्ही तो समुद्र किनारा बघितला, पूर्ण खडकाळ एरिया येतात देवका बीचच्या इथं ना. हा एरिया आहे इथला. देवका बीचच्या समोरच
टॉय ट्रेनचा जो स्टेशन आहे, म्हणजे टॉय ट्रेन इथं या एरियावर भेटेल तुम्हाला. अजून इथं कुठंतरी गार्डन आहे, आपल्याला माहित नाही, आता बघूया. एक एक शोधतो आपण. नानी दमनला पहिले आपण मोती दमनला गेलो, मोती दमनवरून नानी दमन आलो. आता नानी दमन पासून आता या देवका बीचला आलोय. आता बघूया पूर्ण कुठं कुठं अजून काय काय भेटते आपल्याला बघायला. आपला सूर्यदेव अजून आहेत आपल्या बरोबर. बघा ना किती सुंदर आहे, एक नंबर नजारा आहे इथला, मस्त वाटतंय. झाड बघा ना, नारळाची झाडं एवढं छान वाटतंय ना. बघा इथले एरिया बघा, कुठंच कचरा दिसणार नाही, कुठंच कचरा. किती छान वाटतंय बघा, स्वच्छ एकदम सुंदर आहे. आता हे लाईटी चालू झालेत बघा मित्रांनो. आता संध्याकाळचं तुम्हाला परत इथला एक व्हिडिओ काढीन, जो तुम्हाला दाखवीन संध्याकाळी किती छान वाटलं या एरिया. आपण आहोत अजून इथून एवढ्या लवकर जाणार नाही, पहिले सगळं फिरू आपण व्यवस्थित, मग नंतर रात्री जेवढा वाजेल तेवढा वाजेल, पहिले फिरून घेऊया. हे बघा लाईटी चालू आहे. हे बघा मित्रांनो, टॉय ट्रेन येतो आता. हे देवका बीचच्या इथं आहे हे टॉय ट्रेन. याचा जो आहे तो पुढं तुम्हाला दाखवलं या साईडलाच आहे, तर तिथून स्टार्ट होतो ह्यो, अजून एंड पण तिथंच होतो. हे बघा खूपच मस्त आहे. मस्त एकदम मजा येते. बघा आता एवढा हे झालंय ना, दिसत नाही आपला सूर्यदेव, पण उजेड बघा, उजेड फुल आहे अजून. आता लाइटिंग पूर्ण चालू होणार आहे, लाइटिंग चालू झाले सगळे. आता इथं मजा येईल बघा. तेव्हा ना मित्रांनो, काय स्वच्छता बघा, इथं स्वच्छता एक नंबर आहे बघा. तुम्हाला घाण दिसणारच नाही कुठं. बघा रोडच्या बाजूला जागा दिली पार्किंग साठी. हे आपली गाडी पण इथं लागलेली आहे छोटीशी. बीचच्या बाजूला 2 लेन रोड आहे, रोडच्या बाजूला आपला पार्किंग साठी जागा दिली. जागाच्या बाजूला हे असं गार्डन दिलंय, म्हणजे लोकांना एन्जॉय करण्यासाठी भरपूर काय दिलंय व्यवस्थित. मस्त वाटतं, असं पाहिजे बीच पाहिजे तर असं पाहिजे, म्हणजे आजूबाजूला दोन्ही साईडला एन्जॉय करण्यासाठी. जो बीचवर थकला तो इथं गार्डन मध्ये येऊन एन्जॉय करतो, म्हणजे दोन्हीकडे त्याला एन्जॉय. माणूस म्हणजे थकणारच नाही, थकलेला माणूस परत जिवंत होईल असा आहे. वा आपला सूर्यदेव किती छान वाटतंय.